नमस्कार. खूप महत्त्वाचा आणि खूप सोपा असा विषय आपला चालू झाला आहे. खरं म्हणजे गेल्या वेळच्या श्लोकाला चालू झाला आहे की सदा संगती सज्जनाची धरावी. सतत नेहमी आपण चांगल्या संगतीत राहावं. लहानपणापासून हा विषय आपल्याला उपयोगी पडणारा आहे. अगदी आपण शाळेत असताना सुद्धा आपल्या आईवडिलांचं आपल्यावरती लक्ष असायचं की आपल्याबरोबर मैत्रीण कोण आहे. संगतीचा फार मोठा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर होतो, आपल्या आवडीनिवडीवर होतो, आपल्या वागणुकीवर होतो. आणि त्यामुळे त्या संगतीला महत्त्व आहे हे अगदी आपण मान्य केलेली गोष्ट आहे. पण होतं असं की जसं जसं आपण व्यवहारात वागतो तसं आपण मागच्या श्लोकामध्ये एक महत्त्वाचा विषय पाहिला की देह आणि पैसा या दोन गोष्टीला फार मोठं महत्त्व आपण जीवनात देतो. पैसा मिळवण्यासाठी खटपट लटपट असते आणि आपला देह चांगला राहावा याच्यासाठी आपण खटपट लटपट करत असतो. त्या देह आणि पैसा या दोन गोष्टीला जीवनात फार महत्त्व दिलं जातं. पण समर्थ आपल्याला सांगणार आहेत सगळ्यांपेक्षा जास्त संगतीला महत्त्व द्यावं. अगदी देहापेक्षा, म्हणजे मागच्या श्लोकात तर देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असा विषय आपला झाला होता. आज 163व्या श्लोकाची शेवटची ओळ सदा संगती सज्जनाची धरावी आणि असे 5 श्लोक या शेवटची ओळ सदा संगती सज्जनाची धरावी यासाठी आहेत. आणि या सगळ्यामध्ये आपल्याला कळेल की आपली देहबुद्धी कमी व्हायला पाहिजे. देहाचा विचार जो आपण करतो आहोत आणि पैशाचा विचार करतो आहे या दोनांवर महत्त्व दिलेलं आहे. असं म्हटलं जातं, म्हणजे शंकराचार्यांनी असं आपल्याला सांगितलं आहे की आपल्यावर अगदी देव प्रसन्न झाला समजा तर 3 दुर्लभम त्रयमेव बेतात. 3 गोष्टी खरं कठीण आहेत मिळवणं. दैवानुग्रह हेतुकम, अगदी देवाचा अनुग्रह झाला ना तर आपल्याला असं म्हणता येईल की या 3 गोष्टी आपल्याला मिळतात. कुठल्या 3 गोष्टी तर मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम आणि महापुरुष संपर्क, हा महापुरुष संशय. हा या 3 गोष्टी अशा आहेत की त्या मोठ्या कठीणच आहेत, दुर्लभच आहेत, मिळणं कठीणच आहे. पण भगवंताचा अनुग्रह झाला असला, भगवंताची कृपा झाली असती तर ह्या 3 गोष्टी मिळतात. आता तसा विचार केला तर आपण नरदेहामध्ये आलो आहे त्यामुळे एक तर गोष्टी मिळाली. मनाच्या श्लोकांचा आपण अभ्यास करतो आहे त्यामुळे आपल्याला हे नेमकं काय आहे, खरं समाधान काय आहे, खरा आनंद काय आहे, खरं शाश्वत सुख काय आहे याचा विचार, याचा शोध आपण घेतो आहे. त्यामुळे मुमुक्षत्वम पण आहे असं म्हणायला हरकत नाही. आता राहिलं महापुरुष संशय हा, कारण हा जो सत्संग आहे अत्यंत दुर्लभ आहे. पण असं जरी असलं तर या असंभव नाही आहे, मिळणं कठीण नाही आहे. हां, प्रयत्न करावा लागतो. पुन्हा असं आहे की तो सर्व काळ जरी लाभला नाही तरी अधूनमधून का सत्संगाची कास धरावी असं पण आपल्याला लक्षात येईल की तेवढ्याचा सुद्धा परिणाम आपल्यावर होतो. सत्संगाचे फायदे खूप आहेत. सगळ्या संतांनी आपल्याला याबद्दल अगदी सहमती दर्शवलेली आहे. सत्संगत्वे निस्संगत्वम, निस्संगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलचित्तम, निश्चलचित्ते जीवनमुक्ती असं शंकराचार्य म्हणतात. असे फायदे सांगतात. सहज आपल्याला लक्षात येईल की खरंच आहे संतांचा सहवास आला तर काय होतं. तर आपण हे जे मगाशी म्हटलं की आपण देह आणि पैसा याच्यामध्ये अडकतो. मग देह आणि पैसा हवा म्हटला की मोह येतो. मग मोह आला की ते चित्त विचलित होतं. चित्त विचलित झालं की काय, चित्ताची एकाग्रताच नसेल तर आपल्याला जीवनमुक्तीचा विचारच करता येणार नाही. त्यामुळे या सत्संगाला फार मोठं आचार्यांनी महत्त्व दिलं आहे. तीच गोष्ट समर्थ आपल्याला ह्या 4 श्लोकांमध्ये पण सांगणार आहेत. आता एखाद्या गोष्टीला आपण जर सारखं म्हणजे सततचा जर सहवासात राहिलो तर मग आपल्याला उपयोग होतो, ही गोष्ट खरी आहे. समजा अगदी संतांच्या सहवासात आपण जास्तीत जास्त राहिलो, संत साहित्याचा अभ्यास केला, संतांच्या सहवासात राहिलो, चांगल्या सज्जनांच्या सहवासात राहिलो तर काय होईल तर ह्या विषयाचं जे ममत्व आहे ना ते कमी व्हायला लागेल. जे आपल्याला हवं आहे, संत आपल्याला, समर्थ आपल्याला तेच सांगतात की आपलं हे विषयांचं हे आहे ते कमी व्हायला हवं आहे. कमी कधी होईल तर अशा वेळेला ते कमी होईल. आता जो आपण 164वा श्लोक पाहणार आहोत त्याच्यामध्ये एक वेगळा विषय आहे, जरा थोडासा समजून घ्यावा लागेल. समर्थ म्हणतात मने कल्पिला विषयो सोडवावा. आत्ता आपण म्हटलं की संतांच्या सहवासात राहिलो
तर आपण या सगळ्या विषयांमध्ये आपलं हे कमी होईल, ममत्व कमी होईल. तेच आपल्याला ह्या 164व्या श्लोकामध्ये समर्थ समजावून सांगणार आहे. होत आहे काय, कल्पना करतो आपण, कल्पनेतून निर्माण जग, म्हणजे कल्पीला विषय सोडवावा. मनच आपल्या विषयांची कल्पना करतं आणि या अशा विषयांची ही जी कल्पना निर्माण होते मनामध्ये, ती त्याच्यातून आपल्याला मनाला बाजूला करता यायला हवं, स्वतःला बाजूला करता यायला हवं. आता म्हणजे काय, मनाला विषयाची कल्पना होते म्हणजे काय, तर आपण अगदी सहज उदाहरणाने पाहू शकतो की खरंच आपण कल्पना करतो, त्या कल्पनेमध्ये इतके रमतो, त्या कल्पनेने जे काही निर्माण केलेलं जग असतं त्या जगामध्ये अडकतो. त्याला आपल्याला बाजूला करता आलं पाहिजे. आणि मग मनाने देव निर्गुण तो ओळखावा. जर अशा कल्पना बाजूला करता आल्या तर निर्गुण देवाला आपल्याला ओळखता येईल. कल्पिता कल्पना ते सरावे, म्हणजे मनाने केलेली जी कल्पना आहे ती जर नाहीशी करायची असेल तर कल्पनेनेच नाहीशी करावी आणि याच्यासाठी सज्जनाची संगत धरावी. आता म्हणजे काय करायचं हवं, असं आहे की माणसामध्ये आणि बाकीच्या प्राण्यांमध्ये एक मोठा फरक आहे. प्राणीसृष्टी जी आहे ना, ती प्राणीसृष्टी ह्या ईश्वर निर्मितीच्या मध्ये राहते. ईश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये ती प्राणीसृष्टी राहते. आपण काय करतो, आपण ईश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये राहतोच आहोत, पण आपण मानवनिर्मित सृष्टीमध्ये पण राहतो आहे. आपल्या लक्षात येईल की प्राण्यांच्या किंवा इतर सगळ्या जीवांच्या आणि या मानवदेहामधला मोठा फरक काय आहे. तर आपण या भगवंतानी निर्माण केलेल्या सृष्टीमध्येच राहतो आहे, अगदी बरोबर आहे. पण तरी देखील मानवनिर्मित म्हणजे असं आहे की पक्षी आहेत ना, ते पक्षी झाडावरची फळं आहेत ना तीच टोका म्हणून खातात. निसर्गाने जे दिलं आहे ते खातात. मग त्यांना ते तोच म्हणून बघतात, आंबट झालं तर दुसरीकडे जातात, गोड लागलं की खाऊन टाकतात. हे झालं त्यांची जी काही सृष्टी आहे त्या तेवढ्या सृष्टीतच राहतात. तुम्ही आम्ही काय करतो, आंबट आहे घाल त्याच्यात साखर, कर त्याचा मोरांबा, काढते त्याच्यात मिरची घाल, चटणी कर. त्या आपण मानवनिर्मित गोष्टी त्याच्यावर करतो आणि त्याच्यातून आपल्याला काय आनंद वाटतं आहे, सुख वाटतं आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आपण दोन्ही सृष्टीत राहतो. भगवंतानी निर्माण केलेल्या ईश्वर निर्मित सृष्टीत राहतोच, पण आपण मानवनिर्मित सृष्टीत पण राहतो. आपण आपल्या बुद्धीच्या कौशल्याने आपण काय केलं आहे, तर ह्या ईश्वर निर्मित सृष्टीमध्ये आपली मानवनिर्मित पण त्यामध्ये आपण सुख घेण्याचा प्रयत्न करतो. आता ईश्वर सृष्टी जी आहे ती सगळी पंचमहाभूतांनी भरलेली आहे. ती जशी इतर सगळ्या जीवांना आहे, माणसाला आहे, तशी बाकीच्यांना पण आहे. पण मानवनिर्मित सृष्टी जी आहे ती कल्पनांची आहे. आपल्या या श्लोकामध्ये जे म्हटलं आहे ना, कल्पिता विषय सोडवावा, आपल्याला ते सांगतात की या कल्पनेतल्या विषयांपासून दूर करायचं आहे. मनाला कल्पनेतल्या विषयांपासून दूर करायचं आहे. कारण काय होतं, ते कल्पनेतले विषय आहेत ना, ते आपल्याला या भगवंताच्या विषयापासून दूर नेतात. मनामध्ये जो काही अंतरात्म्यासंबंधीचा विषय आहे त्या विषयापासून आपल्याला कल्पनेतले विषय दूर नेतात. आणि म्हणून तो कल्पनेतला विषय आपण काय करावं, तर त्याच्यापासून आपण दूर राहावं. आपण एक गंमत म्हणून कल्पना करूया. उन्हाळ्याचे दिवस आहेत, आपल्या मनात कल्पना आली. कल्पना काय आली की आईस्क्रीम खावं. आता ही कल्पना, ती आलेल्या कल्पनेला ते प्रत्यक्ष पूर्ण करण्यासाठी काही खटपट लटपट करावी लागणार. घरात तरी बनवावं लागणार, नाही तर ऑर्डर तरी द्यावी लागणार, नाही तर बाहेर जाऊन आणावं तरी लागणार, काहीतरी करावं लागणार. आपली कल्पना साकार होण्यासाठी, प्रत्यक्ष कृतीत येण्यासाठी आपल्याला त्याच्या मागे काहीतरी मेहनत करावी लागणार. आणि मग ते सगळं झालं की मग आपल्याला त्याचा जो काही आनंद समजा मिळायचा झाला तर तो आनंद पण हे जे सगळं म्हणजे हे आपल्या मनात आलेली इच्छा, ती इच्छापूर्ती, त्याच्यासाठी असणारी तगमग तळमळ, मग ते करणं प्रत्यक्ष, आणि या सगळ्यातून नंतर मिळणारा जो काही म्हटलं तर आनंद, ह्याच्यामध्ये जो सगळा कालावधी गेला, मनाने निर्माण केलेल्या कल्पनेतला जो सगळा कालावधी गेला, तो कालावधी तसं म्हटलं तर एक थोड्या कारणासाठी त्याचा थोडासा उपयोग झाला असं म्हणता येईल. बरं वाटलं आपल्याला, वा 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 आईस्क्रीम खाल्लं, बरं वाटलं. परंतु हा काही शाश्वत आनंदाचा विषय नाही आहे. याचा अर्थ असा आहे की त्या कल्पनेत गेल्यामुळे आपण ह्या देव निर्गुण तो ओळखावा, ह्याच्यापासून काय झालं तर आपण बाजूला गेलो, कल्पनेमध्ये रमलो.
आणि जे खरं आपल्याला करायला हवं आहे त्याच्यातून बाजूला गेलो. म्हणजे तुम्ही म्हणाल म्हणजे काय करायलाच नको, तर तसं नाही त्याचा अर्थ. याचा अर्थ असा आहे की हे सगळं आपल्याला मनाने निर्मिलेली जी सृष्टी आहे तिला जर भगवंताकडे वळवायचं असेल तर संतांची संगत हवी. ते करू नये असं नाही, ते करता करता सुद्धा आपली त्या ती जी काही झालं तर झालं नाही तर नाही अशी वृत्ती असावी ती संतांच्या संगतीनं येते. व्हायलाच हवं, मिळायलाच हवं असं जे की आपलं म्हणजे आपण देह आणि पैसा या दोन गोष्टींमध्ये अडकतो असं म्हटलं, याचं कारण एखादी मनात कल्पना आली की ती व्हायलाच पाहिजे असं आपल्याला पक्क वाटत असतं. मग आपल्या असं सहज लक्षात येईल की व्यवहारातल्या म्हणजे कल्पना म्हणतो म्हणजे काय, या व्यवहारातल्या सगळ्या गोष्टी असतात तर त्या सगळ्या कल्पनेचाच भाग जास्त असतो त्याच्यात. ते असलं काय नसलं काही नाही की फारसा फरक पडतो अशातला काही भाग नाही आहे. आणि हे सगळे कल्पना ज्या असतात ना, म्हणजे एखाद्याला खूप आवडीनं एखादा माणूस कारल्याची भाजी खाईल तर एखादी खरंच अतिशय सात्विक गुणकारी जर भाजी आहे ती आवडतच नाही त्याला, असं असेल. असं असू शकतं. काय चांगलं काय वाईट काय हिताचं काय हिताचं त्याच्यामध्ये सगळ्या आपल्या कल्पना असतात. हे मला नको आहे, हे मला हवं आहे, किंवा हे मला आवडतं हे मला नावडतं, ह्या सगळ्या आपल्या कल्पना असतात. किंवा आपल्या व्यक्तीच्या दृष्टीने विचार केला तर आपल्या किती कल्पना असतात. गमतीचा भाग आहे, पण आपण आजूबाजूला पाहतो की आपल्या जावई असेल आणि तो खूप असावा काय शनिवार वेळेला आपल्या लेकीला घेऊन वरती बाहेर गेला की आपण म्हणतो आमचं जावई अगदी हौशी आहे. पण तेच व्यक्ती बदलली, समजा मुलांनी असं केलं की लगेच म्हणतो अगदी बाईलबू आहे, बायको काय सांगेल ते. तर असं व्यक्ती परत्वे, नाते परत्वे, संबंध परत्वे आपल्या कल्पनेने आपण बदलतो. नुसत्याच खाण्यापिण्याच्या गोष्टींबद्दल असं नाही, देहबुद्धीच्या बाबतीमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्याचा हे सगळे मनाचे कल्पनेचे खेळ आहेत. आपण कल्पनेने ह्या सगळ्या गोष्टी करत असतो आणि त्या सगळ्या करण्यामध्ये जे काही आपलं खरं आहे, आपल्याला जायचं आहे सगुणाकडून निर्गुणाकडे वगैरे वगैरे. 164 श्लोक आपला चाललेला आहे, तर 205 श्लोक आहेत. म्हणजे खरं तर सगळा विषय आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आपल्याला आपलं ध्येय काय आहे तर आपल्याला निर्गुण निराकार भगवंताला पाहायचं आहे. आणि अडकतोय मात्र आपण कल्पनेमध्ये, अडकतोय आपण देहबुद्धीमध्ये, अडकतोय आपण सगळ्या सुखाच्या चैनीच्या गोष्टींकडे. आणि म्हणून त्या निर्गुण देवाला ओळखण्यासाठी आपल्याला या सगळ्या अशा कल्पना अडकून चालणार नाही. निरनिराळ्या कल्पना आपल्या मनात येतात जातात, सारखं चालू असतं. आणि मग काय करावं तर कल्पनेनीच कल्पना बाजूला करावी. तिसरी ओळ जरा महत्त्वाची आहे. 164व्यातली मने कल्पिता कल्पना ते सरावी. म्हणजे कल्पना केल्यामुळे गडबड होते, सगळा आपण उगाच अडकतो आणि जे काही आपलं ध्येय आहे त्या ध्येयापासून आपण दूर जातो. मने देव निर्गुण तो ओळखावा आहे ना, मनाला निर्गुण भगवंताकडे नेण्याचा सगळा आपला खटाटोप चाललेला आहे. तर त्याच्याऐवजी त्या मनाला आपण कल्पनेतच रमवतो. मग तिसऱ्या वेळी समर्थ सांगतात आपल्याला त्याच्यात काय करावं, अशी कल्पना करावी कल्पनेनी कल्पनेला बाजूला करावं. म्हणजे काय करावं, म्हणजे आईस्क्रीम खाल्ल्याचा आनंद न खाता घ्यावा. खाल्लं काय नाही खाल्लं काय असं मनाने कल्पना करायची, तर कल्पनेनीच कल्पना बाजूला करावी. जे काही आपल्याला देहाच्या सुखासाठी करायचं आहे त्या देहाच्या सुखाला बाजूला करावं. म्हणजे मग आपला वेळ वाया जाणार नाही, उगाचच कल्पना भलतीकडे धावणार नाही. खरं जे निर्गुण निराकार भगवंताकडे आपल्याला पोचायचं आहे तिथे आपल्याला पोचता येईल. शक्ती सगळी जी काही व्यर्थ खर्च होते आहे कल्पनांमध्ये आणि त्या कल्पना सत्यामध्ये आणण्याच्या सगळ्या खटपटीमध्ये, तर त्याच्याऐवजी कल्पना अशी करावी की कल्पनेनी कल्पना सारून टाकावी बाजूला. अमुक एक गोष्ट मला हवी आहे, कल्पना करावी वा 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 छान मिळाली. अशा पद्धतीने जर केलं, हे कधीच जमेल तर 4थ्या ओळीमध्ये सदा संगती सज्जनाची धरावी. संतांच्या सहवासात राहावं, आपोआप सगळं होतं. संत आपल्याला बरोबर सगळं सांगतात. कल्पना सारून टाकावी म्हणजे काय करायचं, संत संगतीमध्ये गेलं की कल्पनेचा निराश होतो. म्हणून संतांची संगत धरावी. ज्या काही आपल्या अशुद्ध म्हणूया पण म्हणजे अशा ज्या चुकीच्या कल्पना असतात त्या चुकीच्या कल्पना बाजूला करायच्या असतील, त्याच्या जागी आपल्याला शुद्ध कल्पना घ्यायची असेल तर त्याला सत्संगत हवी, सत्संग हवा, हेच खरं आहे. शुद्ध कल्पना मनात येण्यासाठी श्रवणे आणि मनने
निजध्यासे समाधाने मिथ्या कल्पनेचे भान उडवून जाय. जर का आपण असंच चांगल्या संगतीत राहिलो, चांगल्या गोष्टींचं श्रवण मनन असा निधिध्यास सगळं केलं, तर मिथ्या कल्पनेचे भान, या अशा कल्पनेत अडकायच्या ज्या गोष्टी आहेत ना, भान उडवून जाईल. ती कल्पना या अशा मिथ्या कल्पना उडवून लावेल. पण त्याच्यासाठी आपल्याला संतांची संगत असायला हवी असं आपल्याला सांगतात. आता हे समजून घ्यायला हवं. कल्पनेनं कल्पना सरावी म्हणजे काय? वास्तविक असं आहे ना की विषय जे आहेत त्या आणि विषयातलं सुख जे आहे, या गोष्टी आपण कल्पनेनेच निर्माण केलेल्या आहेत. एक 60-70-80 वर्षापूर्वी कुठे आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या? तर आपण आता इतकं विस्तारलेलं आहे हे सगळं की आपल्याला अनंत गोष्टी कळल्या आणि ह्याच्यात सुख आहे, ह्याच्यात सुख आहे, ह्याच्यात सुख आहे असं आपल्याला वाटायला लागलं. त्या विषयांमध्ये सुख आहे आणि विषय आणि त्यातून मिळणारं सुख, या गोष्टी आपण आपल्या कल्पने निर्माण केल्यात. ती काही नाही, शनिवार की कुठेतरी जायचं, काही हे असं की नवीन काहीतरी करायचंच, कुठेतरी नवीन वस्तू खरेदी करायला जायचं, अशा कल्पना आपल्याला नवीन नवीन करण्यामध्ये बाहेर सगळं जग भरलेलंच आहे ना. तर आपण असं लक्षात घ्यायचं की उगमाशी नेहमी असं असतं ना, तो गंगेचा उगम जिथे झाला ना तिथं पाणी अगदी स्वच्छ होतं असं सांगतं. म्हणजे आपण पाहतो की गोमुखाशी गेलं की पाणी अगदी स्वच्छ, आणि मग तिथून जशी गंगा वाहत 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 समुद्राला येऊन मिळते, त्या सगळ्या प्रवासामध्ये निरनिराळे प्रवाह तिला येऊन मिळतात आणि मग पुढे पुढे स्वाभाविकच आहे इतकं निर्मलत्व राहत नाही. आपण आपल्या जीवनाचा म्हणजे आपण विचार केला तर अगदी लहान वय असतं ना, दुपट्यावर झोपलेलं बाळ असतं ना, ते अगदी निरागस असतं. आणि जसं जसं मोठं मोठं होत असतं तसं ते निरनिराळे विषय, मग माझं आहे, स्वार्थ असं सुरू होतं. म्हणजे मुळात निर्मलत्व आहे आणि पुढे पुढे विस्तार जसा जसा होतो तसं तसं त्या विषयांच्यामुळे, स्वार्थामुळे आपलं ते सगळं एकदम बदलून जातं. निसर्गातल्या उदाहरणांनी आपल्याला कळेल. आता आपल्या लक्षात येईल की आपण असा विचार करूया की छान समजा सुगंधित फुलं आहेत आणि छान वास येतो आहे असं आपण म्हणू शकू. पण समजा ज्याला सर्दी झाली आहे त्याला फुलांच्या सुगंधाचा वासच नाही येणार. तो लगेच अरे मला काही वासच येत नाही आहे. म्हणजे ती फुलं हवीशी वाटतील, त्या फुलांना सुगंध याचा पूर्वी अनुभव असेल, पण आत्ता मात्र येत नाही आहे. किंवा आपण आत्ता जसं आंब्याचे दिवस आहे, आंब्याची आपल्याला आठवण झाली की आपल्याला छान वाटतं की नाही आपण आंबे आणले पाहिजेत, आताचा सीझन आहे, पाऊस येईपर्यंत. पण समजा एखाद्याचं ताप आला आहे, तोंडाला चव नाही आहे, पोट बिघडलेलं आहे, तर त्याला ती आठवणसारखं वाटलं, नको बाबा तुम्ही खा, मला काही जमणार नाही असं तो म्हणेल. आता ह्याचा अर्थ काय? सुखाची जी कल्पनाच आहे, हे फुलांच्या सुगंधात सुख आहे, आंब्याचा रस खाण्यामध्ये सुख आहे, ही एक कल्पना आहे आपली आणि त्या कल्पनेमध्ये आपण रमतो. तसं परमेश्वराच्या भेटीची ओढ लागण्याची कल्पना करा, त्या ओढीत इतके रमा की ह्या व्यावहारिक कल्पना सगळ्या बाजूला पडतील असं समर्थांना म्हणायचं आहे. म्हणजे ज्याला खरी आपली प्रगती घडून घ्यायची आहे, ज्याला आपलं ध्येय गाठायचं आहे, हा काही सुरुवातीचा श्लोक नाही आहे. 150-200 श्लोकांकडे आपली हे झाली. तर आता त्यांना खऱ्या 4 ओळींमधल्या कल्पना सरावी, मने कल्पिता कल्पना ते सरावी, ह्या ओळीला महत्त्व आहे. बाकी सगळं ठीक आहे, कल्पना केल्या जातात, बरोबर आहे. त्या कल्पिता विषय सोडवावा, त्या अशा कल्पनेतल्या विषयांपासून दूर राहायला हवं, हे पण बरोबर आहे. आणि खरं काय तर निर्गुण देव ओळखावा, ध्येय काय आहे ते पण आपलं पक्कं झालेलं आहे. आणि ते कळण्यासाठी कल्पनेनीच कल्पनेला बाजूला करावं, याला महत्त्व आहे. म्हणजे कल्पनेनीच ह्या विषयांच्या आवडीबद्दलची कल्पना निर्माण केली आहे, तिथून आपल्याला सुटायला हवं, या कल्पनेत रमायचं नाही. भिक्षेच्या झोळीमध्ये काय घातलेलं आहे हे महत्त्वाचं नाही आहे. पोट भरण्यासाठी जे काही लागतं ती 5 घडी भिक्षा मागितली आहे, एवढ्यालाच महत्त्व आहे. आता ही जी काही आहे ना, ही फार मोठी कठीण गोष्ट आहे. आपण विषयांमध्ये अडकतो, आपल्याला चव आहे, आपल्याला आवड निवड आहे,
आणि म्हणून हे पाहिजे, ते पाहिजे, हे नको, हे मला आवडत नाही, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला आहेत, म्हणून आपण विषयात अडकतो आहे. आणि ते म्हणतात कल्पना, ते कल्पना हे करावी म्हणजे काय करावं, तर हे अशी कल्पना करावी की हेच आहे आणि त्या कल्पनेतून तो आनंद घ्यावा. याच्यासाठी संतांची संगत असायला हवी. थोडी ही तिसरी ओळ समजून घेतली तर सगळं सोपं आहे. कल्पनेनेच कल्पना सरावी. याच्यासाठी एक हे देतात की लोखंड असतं ना, त्या लोखंडाला जर आपल्याला म्हणजे लोखंडाची काम आहे आणि तिचे 2 तुकडे करायचे, तर आपण पाहतो की ते 2 तुकडे करायचे त्या लोखंडाच्या ह्याच्यावरच धरलं जातं आणि त्याच्यावरच घाव घातले जातात. तर ते जसं आहे ना की लोखंडावर लोखंडानेच घाव घालून लोखंड तोडायचं, तसं आपल्या मनात निर्माण होणाऱ्या कल्पनांवर कल्पनांनीच मात करायचं आणि त्या कल्पनेतून बाजूला सरत योग्य ठिकाणी आपण जायचं. अशा म्हणजे नाहीतरी काय कल्पनाशक्तीतच विषय निर्माण होतात. आपण काहीतरी अनुभव घेतलेला असतो, ती कल्पना आपल्याला आवडलेली असते, ती कल्पना त्याच्यामध्ये म्हणजे तो आनंद घेतलेला असतो, तो आपल्याला बाजूला करायचा आहे. आणि सदा सर्वदा जे की भगवंताविषयीचं चिंतन आहे त्याच्यामध्ये रमायचं आहे. त्याच्यातला जो शाश्वत आनंद आहे त्याचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. आणि त्या अनुभवासाठी म्हणून आपण काय करायचं तर कल्पनेनीच कल्पना बाजूला करायची. तिसरी ओळ आहे त्याचा विचार अधिक करायचा म्हणजे आपल्याला याचा अर्थ कळेल. एकदा ती चांगली कल्पना म्हणजे निर्गुण निराकार भगवंताची कल्पना स्थिर झाली की मग इतर विषय डोक्यात येतच नाहीत. मग म्हणजे भुकेच्या वेळेला खाणं एवढाच विषय राहतो. अमुक एक खायला हवा असा विषयच राहत नाही. आपल्याला खाण्याच्या उदाहरणाने जरा चटकन कळतं ना, म्हणून आपलं सांगायचं की मग दुपारची 12ची वेळ असते आणि ती देह आहे म्हणजे ती सांभाळायला हवी एवढंच गोष्ट राहते. अमुकच हवा आहे हा विषय राहत नाही. त्यामुळे ती कल्पना जी आहे अमुक हवा आहे अशी जी कल्पना आहे ती आपोआप बाजूला होते. साधकाला या निर्गुण निराकार परमेश्वराची ओळख हवी आहे ना, याच्यासाठी ही सगळी खटपट चालली. सामान्य तुमच्या आमच्या जगामध्ये जे चाललं आहे ते असंच चाललेलं आहे. ते काही एकदम संपला नाही. आता हा जो साधक आहे या निर्गुण निराकार परमेश्वराची ओळख होण्यासाठी साधकाची जी प्रगती झालेली आहे त्याच्यासाठी हे आहे की त्याच्या मनामध्ये भगवंत भेटण्याची गोष्ट आहे आणि म्हणून मग त्याला काही या कल्पनेच्या राज्यामध्ये रमायचं नाही आहे. मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे तर आपले विचार आपल्या कल्पना आपोआप कमी कमी होत राहतील. त्याच्यामध्ये न रमता केवळ सत्य संकल्पना फक्त भगवंताच्याबद्दलची जी भगवंत भेटीची जिज्ञासा याच्यामध्येच तो साधक रमेल. असं उगाचच सैरावैरा धावणारं मन जे आहे अवखळपणानं धावणारं जे मन आहे त्या मनाला तो एका ठिकाणी बरं करेल कसं तर अशाच कल्पनेनीच ती सैरावैरा धावणाऱ्या कल्पनांना बाजूला करेल आणि भगवंताच्या ठिकाणी त्या आपल्या बुद्धीला बरोबर तो जो वारूसारखं जोरात धावतो ना त्याला बरोबर चाबूक करून ठेवेल आणि एकाच ठिकाणी त्या बुद्धीला जराही ती विचलित होणार नाही अशी काळजी घेईल. पण हे सगळं घडण्यासाठी संतांची संगत असायला पाहिजे असं समर्थ आपल्याला या श्लोकात सांगतात. अगदी म्हटलं तर श्लोक अगदी सोपा आहे. फक्त सगळ्या गोष्टी कशा आहेत तर त्या कल्पनेनीच करायच्या आहेत. परत एकदा श्लोक वाचला तर आपल्याला कळेल. मने कल्पिला विषय सोडवावा. विषयातून मनाला सोडवून घ्यायचं आहे. सगळे जे विषय आहेत देह आणि पैसा या संबंधीचे असतात आणि ह्या सगळ्यासाठी आपण काही कल्पना करतो त्या कल्पनांमधून आपल्या मनाला सोडवून काढावं. आणि काय करावं मनाला देव निर्गुण तो ओळखावा आणि निर्गुण निराकार देवाला ओळखावं किंवा हा देह चालवणारा जो आत देव आहे त्याला ओळखावं. बाकी सगळ्या कल्पना काढून टाकाव्यात. आणि हे करण्यासाठी मने कल्पिता कल्पना ते सरावे. कल्पनेनीच ह्या सगळ्या कल्पनांना बाजूला करावं. देहाच्या पैशाच्या विषयांच्या ज्या कल्पना आपल्या मनामध्ये सातत्यानं येत असतात त्याला चांगल्या कल्पनेनं बाजूला करावं. साधी गोष्ट आहे. विषय असतो ना कडू औषध आपल्याला द्यायचं की आई काय करते पटकन औषध पी मी तुला वरती लगेच गुळाचा खडा देते. लगेच गुळाचा म्हणजे ती जी सव आहे ती बाजूला करावी. मला येणाऱ्या कल्पना सगळ्या बाजूला करून टाकाव्यात. त्या सगळ्या कल्पना या आपल्या अशाश्वत सुखाच्या आहेत.
ह्या नुसत्या काल्पनिक कल्पना आहेत, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, हे चांगलं आहे हे चांगलं आहे, अशा उगाच आपण कल्पना करून बसतो. त्या सगळ्या देहाच्या आणि पैशाच्या संदर्भातल्या असतात. आणि मग या सगळ्या बाजूला करायच्या असतील तर ती थोडीशी गुळाचा खड्याची आमिष दाखवायला लागतं. तसं निर्गुण देव ओळखायचा आहे. मग त्या निर्गुण देवाची कल्पना करून या बाकीच्या कल्पनाला बाजूला करावं. म्हणे कल्पिता कल्पना ते सरावी. आणि त्याच्यासाठी एक चांगला उपाय, सदा संगती सज्जनाची धरावी. सज्जनाची संगत धरली तर ही गोष्ट आपल्याला जमेल असं समर्थ म्हणतात. पुढे 165व्या श्लोकात आता विषय तोच आहे, संतांची संगत. मग आता पुढे देहादिक प्रपंच हा चिंतेला. माणूस काय करतो, आपला देह आणि प्रपंच म्हणजे मुलं बाळं या सगळ्याचं चिंतन असतं. आपलं वर्षभराचं, 10 वर्षाचं, आणखीन 10 वर्षाचं असं सगळं प्लॅनिंग असतं की. त्यामुळे देहाबद्दल आणि मुलाबाळांबद्दलचं चिंतन आपण करतो. देहादिक प्रपंच हा चिंतेला. परी अंतरी लोभ निश्चित ठेला. आणि ह्याच्यामुळे काय घडतं, त्या आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या मनामध्ये त्या प्रपंचाची आसक्ती घट्ट होऊन जाते. विषय तो, ज्याचं चिंतन तेच घट्ट होणार ना. आपण जर प्रपंचाचं चिंतन करतोय तर त्या प्रपंचातल्या गोष्टीच मनामध्ये घट्ट होणार. अधिकाधिक पैसा कसा मिळवावा याच्यासाठी प्रयत्न केले जाणार. देहाचाच विचार अधिकाधिक केला जाणार. मग अगदी 70-75 वयामध्ये सुद्धा महिन्यातून एकदा तरी पार्लरमध्ये जावं लागतं, कारण देहाचा विचार मी जास्त करते. अशा सगळ्या गोष्टी आपण पाहतो. याचा अर्थच असा आहे की देहादिक प्रपंच हा चिंतेला. देहाचा विचार माणूस जास्ती करतं, कारण आणि मुलाबाळांचा प्रपंचाचा पण करतं. पर्यंतरी लोभ निश्चित ठेला. आणि त्यामुळेच अंतःकरणात प्रपंचाची ही आसक्ती आणखीन घट्ट होत जाते. ज्याचं चिंतन ते घट्ट होणारच. मग त्याच्यासाठी तिसऱ्याच्यात हरिचिंतने मुक्तिकांता वरावी. भगवंताच्या चिंतनाचा विषयच बदलून टाकला. जिथे देहाचा प्रपंचाचा विषय होता तिथे भगवंताचा विषय घ्यायचा. म्हणजे काय होईल, मुक्तिकांता मिळेल. भगवंताचं चिंतन केलं तर मुक्ती मिळेल. विषयाचं चिंतन केलं तर विषय प्राप्त होतील, लोभ वाढेल. या सगळ्याला सुद्धा सज्जनांची संगती असायला हवी. आता आपण याचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की अरे होतं खरं असं की प्रपंचाचा जर आपण विचार अधिक केला तर त्या प्रपंचाच्या विषयातच आपण रमतो. आणि मग अशा प्रपंचाच्या विषयाला काही म्हणजे कुठे थांबायचं कळायचा प्रश्नच नाही. इतके विषय वाढत राहतात. त्यामुळे एकदा मी देह आहे, आता ही काय कल्पना करायला नको, ही इतकी घट्ट आहे की ह्याच्यापासून आपल्याला दूर जाताच येत नाही. त्यामुळे ते आपल्याला सांगतात की तो प्रपंच खरा वाटणं, देह म्हणजे मी असं वाटणं. मग आप्त सखीय नातेवाईक, हा काय म्हणाला तो काय म्हणाला, त्याच्यातून चांगलं वाईट हे दावे सगळ्या गोष्टी येतात. आणि मग त्याच्यातच आपण अडकतो. अंतर्यामी त्याचा लोभच वाढत राहतो. अगदी चांगला प्रपंच म्हणजे ज्याला संपन्नता, पैसा ज्याच्याकडे आहे अशा माणसाचा जो संपन्न प्रपंच आहे तो प्रपंच आपण आदर्श मानतो की यांचं कसं छान, अगदी असं वर्णन आपण करतो की एक संपन्नता कशावर मोजतो तर त्यांच्या आर्थिक याच्यावरती मोजतो. मग तशी संपन्नता आपल्याला मिळावी म्हणून प्रयत्न, असा सगळा लोभ पैशाचा आणि प्रपंचाचा आपला चालू असतो. पण जर का सज्जनांच्या संगतीत आपण भगवंताचं चिंतन केलं, समर्थ आपल्याला खात्रीपूर्वक सांगतात की असं जरी आपल्याला भगवंताचं चिंतन सज्जनांच्या संगतीमध्ये करायला थोडं सुरुवातीला कष्ट पडतील किंवा आधी आपल्याला मनाला तयार करावं लागेल. पण एकदा का ते झालं की मग आपल्याला याच्यापेक्षा त्याची ओढ जास्त लागेल. मग या प्रापंचिक गोष्टीमधला लोभ आपल्याला राहणार नाही. मग आपल्याला ते असं खात्रीपूर्वक ते सांगतात की काय करायला हवं, तर म्हणजे आप्तस्वकीयांचं काल्पनिक प्रेमापेक्षा या भगवंताच्या प्रेमाची ओढ आपल्याला जास्त लागेल. मग आपण ह्याच्यात रमणार नाही. आता खरं तर ह्याची काही उदाहरणं मी द्यायला हवेत असं नाही, आपण सगळेजण अनुभवतो आहे. एखाद्या माणसावर, एखाद्या नातेवाईकावर, आपल्या एखाद्या स्नेहावर आपलं अतिशय प्रेम असतं, काहीतरी घडतं आणि मग ते प्रेम कुठंतरी जातं. भगवंताच्या बाबतीत असं होणार नाही. याच्यासाठी ते आपल्याला सांगतात. आणि मग त्याच्यासाठी त्यांनी शब्द फार छान वापरला आहे, मुक्तिकांता वरावी म्हटलं आहे की काय करावं तर हरिचिंतने, हरीचं चिंतन करावं. चिंतनाचा विषयच बदलून टाकावा, ईश्वराचं चिंतन करावं. आणि मग कसं आहे की
आता मुक्तिकांता शब्द जरा गंमतशीर वापरला आहे समर्थाने, मग आपल्याला लक्षात येईल की आपण जर काय होतं हे जे की प्रेम नावाची गोष्ट आहे, म्हणजे नरनारी असा जो काही विषय आहे, तर तो सुखाचा आहे. अगदी बरोबर आहे. माणूस सुख मिळवण्याचा प्रयत्न करत असतो, त्या सुखासाठी त्याचा लोभ वाढतो आणि हे सगळं जे काही आहे ते सुख मिळवण्यासाठी किंवा तो लोभ तो संपतच नाही. मोठमोठ्यांच्या चरित्रामध्ये सुद्धा आपल्याला ही गोष्ट स्पष्ट दिसते. जसं आपण म्हणतो ना की रामाचं सीतेवर प्राणापलीकडे प्रेम होतं, पण अगदी प्राणापलीकडे प्रेम असणाऱ्या रामांनी सीतेचा त्याग केला किंवा गोकुळातल्या ज्या गवळणींचं उदाहरण दिलं जातं, अगदी कृष्णावर त्यांचा एवढं प्रेम आहे, पण कृष्णाच्या बाबतीत एकदा गोकुळ सोडून कृष्ण गेला आणि पुन्हा म्हणे भगवंत गोकुळात कधी गेले नाहीत. तर आता ही जी काही उदाहरणं आहेत ना, ही प्रेमाची उदात्त उदाहरणं आहेत. रामसीतेचं काय किंवा कृष्ण गोपींचं काय, ही उदात्त प्रेमाची उदाहरणं आहेत. किंवा आणखीन एक मेघदूत नावाचं नाटक आहे, त्याच्यामध्ये यक्षाचा आणि मेघदूताचा म्हणजे मेघाचा संवाद आहे. त्याच्यामध्ये तो जे की आपलं वर्णन करतो तो यक्ष आपल्या प्रेयसीचं, ते जे आहे ते उदात्त प्रेम आहे. तर ह्या उदात्त प्रेमामध्ये असं हे नाही आहे, देहबुद्धीसाठी या लोभ नाही आहे किंवा त्याच्यामध्ये अशी आसक्ती नाही आहे, तर ते प्रेम वेगळं. उदात्त प्रेमामध्ये विरह झाला तरीही त्याच्यात सुख आहे असं आपल्याला दिसेल. आता जे आपण उदात्त प्रेमाची उदाहरणं पाहतोय त्याच्यामध्ये आपल्या हे लक्षात येईल. पण इथे मात्र समर्थ आपल्याला जरा वेगळं सांगतायत. ते म्हणतात की हे जे काही सामान्यपणानं स्त्रीविषयक जे आकर्षण आहे त्याचा ते त्यांनी लक्षात घेतलं आहे आणि समर्थ ते मुक्तिकांता असा शब्द वापरतात. तुकाराम महाराजांनी पण एका ठिकाणी तुका म्हणे मुक्ती वर्णिली नोवरी असं म्हटलं आहे की मुक्ती हा स्त्रीलिंगी शब्द आहे, त्यामुळे मुक्तीला त्यांनी नवरी म्हटलं आहे. इथे जसं मुक्तिकांता म्हटलं आहे. सगळ्या संतांचं सांगणं कसं समान असं कळेल. अगदी नाथ भागवतामध्ये त्यांनी असं म्हटलं, अहंकाराची थोरी सचेतना अचेतन नोवरी असं म्हटलं आहे. स्वये लग्न लावी प्रीतीवरी चिच्चित ग्रंथी पुरी पाडून. सगळीकडे एकाच अर्थाने तो शब्द वापरलेला आहे असं दिसेल आपल्याला. की काय होईल तर हे जे काही म्हणजे पती पत्नीच्या प्रेमाचा जो विचार केलेला आहे त्याच्यामध्ये जी काही ओढ आहे त्या तशी ओढ ह्या मुक्तीची लागायला हवी. संत असून सुद्धा त्यांनी त्या नात्याची जे विशेष उल्लेख केला आहे की मुक्तिकांता का म्हटलं, पत्नीचं तिला मुक्तीला हे का दिलं, तर ती जी ओढ आहे मग ते उदात्त म्हणून त्या आता जी उदाहरणं घेतली त्या उदात्त प्रेमाची असतील किंवा सामान्य मंडळींच्या प्रेमाची असतील, पण अशा प्रकारची जी काही एक आकर्षण आहे, पती पत्नीचं जे काही विशेष आकर्षण आहे, त्या पत्नीच्या भेटीची जी काही ओढ लागलेली आहे तशी ओढ या मुक्तीची लागायला हवी. आता मुक्तीची ओढ लागायला हवी असेल तर निर्गुण निराकार भगवंत भेटायला हवा आणि त्याच्या भेटीसाठी ही ओढ लागली पाहिजे. ही कशी लागेल, संगती सज्जनाची धरावी. त्यामुळे छान असा मुद्दामच असा विषय त्यांनी दिला आहे. कशाचं तरी चिंतन करावं असा माणसाचा स्वभावच असतो. काहीतरी विचार करावा, काहीतरी चिंतन करावं आणि ज्याचं चिंतन करतो ते प्राप्त व्हावं यासाठी तो लोभही असतो. आता आपलं मनाला इतकी त्या प्रपंचात गुंतण्याची सवय आहे किंवा व्यक्तिभोवती आपलं मन कसं घोटाळलेलं असतं, तर स्वाभाविकच त्याच्यामधल्या त्या सुखाशी आपण निगडीत असतो आणि मग त्या सुखामध्येच आपण गोलगोल गोलगोल फिरतो. आता त्या निर्गुण निराकार भगवंताची प्रीती लागायला हवी आणि ती लागली तर मुक्ती, जर का ती मुक्ती मिळायला हवी असेल तर निर्गुण निराकार भगवंताचीच प्रीती लागायला हवी आणि ती लागायला हवी असेल तर सज्जनांची संगत धरायला हवी. ज्याला माणसाने भगवंताचं चिंतन केलं क्रमाक्रमानं मन आपोआप त्याच्यात रमायला लागेल. प्रयत्न करायला लागतील. विषयात जितकं चटकन रमतं तितकं चटकन नाही रमणार, पण तरी देखील रमायला लागेल. असं ज्या पद्धतीनं आपण त्या भगवंताशी जोडले जाऊ आपोआप ह्या सगळ्या दृश्य गोष्टींचं विषयांचं हे सगळं प्रेम आपलं कमी होईल याची खात्री तर संत मंडळी देतातच आहेत. म्हणून मग आपण हे करावं. उलट्या गोष्टी आपल्याजवळ पुष्कळ आहेत की सगळं छानपैकी त्या मुक्तीपर्यंतचा तयारी झालेली आहे. जडभरताची गोष्ट आपल्याला माहिती आहे आणि त्या हरणाच्या प्रेमामध्ये राहून परत जन्म घ्यावा लागला. असं व्हायला नको असेल तर आपण प्रयत्नपूर्वक हे सगळे जे काही
देह आणि पैसा या संबंधीच्या जे काही आपले विषय आहेत ते सगळे बाजूला करावे आणि खऱ्या अर्थानं ईश्वराची जी काही आहे त्याचा विचार करावा. त्यासाठी हरिचिंतन आहे, भगवंताचं चिंतन करावं म्हणजे ती मुक्ती प्राप्त होणार आहे. मुक्तिकांता वरावी म्हणताय ना, तर तिच्याशीच आपल्याला जोडायचं असेल तर त्याला हरीचं चिंतन करायला हवं. हरीचं चिंतन करायला हवं असेल तर आपल्याला स्वाभाविकच सज्जनांची संगत धरायला हवं. खरं आहे, आपलं सगळ्यांचं म्हणजे आपला हा अनुभवच आहे की आपण काही स्वस्थ बसू शकत नाही. मनात काही विचार न आणता आपण राहू शकत नाही. सारखं मनामध्ये काहीतरी विचार येतातच. प्रापंचिक माणूस असेल तर त्याला स्वाभाविकच त्याच्या प्रपंचातल्याच विषयांची सारखं काळजी असणार, तेच विषय मनात येणार, त्याचं चिंतन तो माणूस करणार आणि असं करत करत की त्या प्रपंचाविषयीचं प्रेम आणखीन घट्ट होतं. कारण दुसरा विषयच नाही, त्या प्रपंचाविषयीच आम्ही भोवती भोवती हिंडतो आहे. आपला देह, आपलं कुटुंब, आपलं घर, आपला पैसा. जेव्हा आपलं लक्षात येतं की अरे हे काही शाश्वत सुख नाही आहे, पण तो विसरूनच जातो ना. याच्यात गुंतला की शाश्वत सुखाची जी गोष्ट आहे ती तो विसरतोच. त्याला वाटतं हेच सगळं छान आहे आणि म्हणून त्या मनाला त्याच्यातून सगळं बाहेर काढायचं आहे. आता पूर्ण निर्विचार करणं काही शक्य नाही आहे, पूर्ण बाजूला करणं काही शक्य नाही आहे, पण विचारांचा ओघ बदलायला हवा. मग आजच्या जशा श्लोकामध्ये आपण कल्पनेनेच ती विषयांची कल्पना बाजूला करायला सांगितली, तसं आपण बघायचं की निदान काय करावं, प्रयत्नपूर्वक त्या मनाला भगवंताकडे, भगवंताच्या अनुसंधानाकडे लावायचं आणि मग हळूहळू काय होईल तर या विषयातून आपल्याला बाहेर पडता येईल. जे आपलं असं दृश्य बदलेसारखे विचार चालू असतात ना, ते विचार आपल्याला बदलता येतील. हे सांगताना समर्थाने हा शब्द वापरला आहे. म्हणजे खरंच आहे, लग्नाची इच्छा असणार जसा त्याच्या मनामध्ये जशा त्या विवाहाच्याच विचार असतील आणि त्या विचारी तो आनंदी होईल, तसं म्हणे आहे की मुक्तीचा विचार करून मुक्तिकांताच वरायला सांगितले, तिलाच पत्नी करायला सांगितले. मग अशी मुक्तिकांतावर मी असा गंमतशीर प्रयोग शब्दाचा केला आहे समर्थाने आणि आपल्याला तो शब्द पटवून दिला आहे की अशा पती पत्नीच्या प्रेमातून बाहेर पडायचं आहे, विषयांच्यामधून बाहेर पडायचं आहे आणि खऱ्या अर्थानं त्या निर्गुण निराकार भगवंताकडे जायचं आहे. मुक्ती हवी आहे ना, मग तिकडे जायला हवं आहे. हे जमण्यासाठी संतांचा सहवास हवा. संत सहवासाने ही प्रक्रिया सुरू होईल. म्हणजे थोडा वेग पण येईल त्या प्रक्रियेला. संतांचा जर सहवास मिळाला तर हे असं घडायला, विषयातून प्रापंचिक गोष्टीतून बाहेर पडून त्या निर्गुण निराकार भगवंताची ओढ लागावी, त्याचं अनुसंधान लाभावं, त्याच्यासाठी काही मन तयार करायला हवं. हे सगळं आपोआप होईल. वाईट गोष्टींची संगत जाईल, सज्जनांच्या चांगल्या विचारांच्या संगतीत मन राहील. आता इथे लक्षात येईल आपल्याला की सदा संगती सज्जनाची धरावी म्हणजे फक्त काही सज्जन माणसाबद्दल बोलतायत असं नाही, चांगल्या विचारांबद्दल पण म्हणतात की वाईट विचारांच्या जागी चांगले विचार, देहबुद्धीच्या ठिकाणी आत्मबुद्धी, सारखं मनी मॅटर याच्यातून बाहेर पडून काहीतरी चांगले विचार मनामध्ये येतील, भगवंताच्याबद्दलचे अनुसंधान मनामध्ये राहील, असं सगळं करावं असं ते आपल्याला सांगतात. मला वाटतं हा पुढला श्लोक पण आपल्याला कळला असेल. दोन्ही श्लोकांमध्ये आपल्या लक्षात येईल की आपल्याला आहोत त्याच्यातून निर्गुण निराकार भगवंताकडे कसं जायचं ते आपल्याला सांगतात. पुढल्या ह्याच्यामध्ये म्हटलं आहे अहंकार विस्तारला या देहाचा. विषय तोच चाललेला आहे, सदा संगती सज्जनाचीच धरायची आहे. अहंकार विस्तारला देहाचा, देहबुद्धी सांगून झाली, पैसा आणि कल्पना सगळ्या सांगून झाल्या. आता म्हणतात हा देहाचा जो मीपणा आहे, म्हणजे आत्ता कुटुंब म्हटलं तसंच आहे, देहाचा मीपणा वाढतो आहे म्हणजे ह्या सगळ्यामध्ये तो गुंतून राहतो आहे. अंतरी आता देहाधिक म्हटलं आहे ना, देहाधिक प्रपंच हा चिंतेला असं मग असे म्हटलंच आहे. त्याच्या जोडीला आता अहंकार विस्तार म्हटलं आणि त्याच्या पुढे स्त्रिया पुत्र मित्राधिके मोह त्यांचा. असंच होत आहे की त्या देहाचा मीपणा वाढतो, स्त्री पुत्र मित्र इत्यादीचा मोह वाढतो, म्हणजे इत्यादी सगळ्या ह्या नातेसंबंधात आम्ही गुंतून पडतो. पुढे म्हटलं बळे भ्रांती हे जन्मचिंता हरावी. मग काय करावं, भ्रांती म्हणजे गोंधळून जाणं, अज्ञान असणं. गोंधळल्यामुळे, अज्ञानामुळे जो झालेला आपला हा गोंधळ आहे, गैरसमज आहे, तो जरा विचाराने अभ्यासाने तो नाहीसा करावा की हे काही आपल्याबरोबर काही येणार नाही आहे, पुन्हा पुन्हा जन्माला येण्यासाठी हे सगळं होणार आहे. आता तेच आपल्याला नाहीसं करायचं असेल, आत्मबुद्धी स्थिर करायची असेल
तर चांगल्या संतांची संगत धरावी, असा 166व्या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला विचार सांगतात. सगळं लक्षात येईल की मी देह आहे आणि हा सगळा संसार हा जणू काही माझ्या सुखासाठी आहे, अशी आपली अगदी पक्की धारणा झालेली असते. आणि म्हणून आपण आपलं मन त्या मुलाबाळात, संसारामध्ये, नातवंडामध्ये, अशा सगळ्यामध्ये अडकत असतो. जे काय आपलं सखी, आपली जी मंडळी सगळी आहेत, त्या सगळ्यांबद्दल आपल्याला फार मोठा प्रेम, फार मोठा मोह असतो. आता ठीक आहे, नातवंड असावीत, पतवंड असावीत, असं सोन्याची फुलं उधळून घ्यावी वगैरे वगैरे, सगळं चांगलं आहे, सगळं व्हावं येईल. एकदा प्रापंचिक माणसाला या सगळ्या गोष्टी असायला हव्यात असं वाटतं. चांगले सगळे नवनवीन काहीतरी वस्तू, दागिने, कपडे आपल्याला असावेत, आणि हे सगळं सुरू असतं, एकातून एक चालू असतं. प्रपंचाचा विस्तार किती भ्रांती निर्माण करणारा आहे हे आपल्याला ते सांगतात. किती गोंधळात टाकणार आहे. किती जरी तो विस्तार झाला तरी देखील तिथे काही सुख नाही आहे. कायमस्वरूपी शाश्वत असं सुख त्याच्यात काही नाही. एखादी वस्तू, एखादी व्यक्ती जशी आहे तशी दिसत नाही, याला आपण गोंधळ म्हणतो, भ्रांती म्हणतो. म्हणजे काय, आपल्याला जसं हवं आहे तसं तिथे नसतं. सगळं अगदी 4 लोकांना विचारून केलेलं असतं. अगदी 4 लोकांनी आपल्याला सांगितलं, हो हो मला जेवढं माहिती आहे त्याप्रमाणे मी सांगते, चांगली आहेत बरं का माणसं. आणि मग प्रत्यक्षात जे काही अनुभव येतात त्या अनुभवामध्ये आपण गोंधळून जातो की अरे खरं काय, आपल्याला कळलं होतं ते खरं, आपण पाहिलं होतं ते खरं, आपल्याजवळ जे आचरण झालं होतं ते खरं, की आत्ता सगळं चाललं आहे ते खरं, असा भ्रांत पडतो. ही जशी व्यावहारिक गोष्ट आहे तसं आहे की इथे जे काही आहे या प्रपंचातल्या सुखांमध्ये कायमचं सुख नाही. जे आपले नाहीत असं आपल्याला वाटतं, आपले आहेत असं, ती भ्रांती आहे. दासबोधामध्ये समर्थाने या भ्रांतीबद्दल आहे, तुवा भोगिल्या पुनरावृत्ती ऐसी माय बापे किती. किती वेगळ्या पद्धतीने जर सांगितलं आहे. आपण फक्त आत्ताच्या देहाचा विचार करतो आहे. संत मंडळी आपल्या यापूर्वी झालेल्या किंवा यानंतर झालेल्या देहांचा पण विचार, होणाऱ्या पण देहांचा विचार करणार. त्या दासबोधात समर्थ सांगतात की तुला काय वाटलं की तुला आत्ता जे काही तुझ्या आप्तस्वकीय मुलं बाळं आहेत, एवढंच काय, आधीच्या जन्मात पण कितीतरी स्त्रिया, कितीतरी मुलं, कितीतरी नातवंड पणपंड झाली असतील. तुवा भोगिल्या पुनरावृत्ती ऐसी माय बापे किती. किती वेळा जन्म झाला, किती वेळा जन्मासी यावे, किती वेळा व्हावे फजित, असं तुकाराम महाराज म्हणतात. ते याच अर्थाने की आपण कितीतरी वेळा हे सगळं पाहिलं आहे. स्त्री, कन्या, पुत्र होती लक्षानुलक्ष, अनेक जन्मामध्ये अनेक हे झालेले आहेत. इतक्या वेळ झाला. कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्मास आली. काहीतरी राहिले देवाणघेवाण म्हणून एके स्थळी आपण आलो. ती तू कैसी आपुली मानली पडत मूर्खा. आणि मग ह्याला तू आपलं धरून काय जोमाळून बसलाय, हे आपलं काही नाही आहे. त्यामुळे आत्ताच्या श्लोकामध्ये त्यांनी जे आपल्याला म्हटलं की स्त्रिया, पुत्र, मित्रादिके मोह त्यांचा, हे सगळं आपल्या अहंकारामुळे विस्तारलं आहे. यातलं काही माझं नाही आहे. क्षणार्धात हे सगळं सोडून आपल्याला जायचं आहे. त्यामुळे ह्याच्यात माझं काहीच नाही आहे. आता ही एकदा का भ्रांती नाहीशी झाली का आपलं याच्यावर सुखदुःख अवलंबून आहे असं आपण ठरवलं आहे ना. खरं म्हणजे काही सुखदुःख त्यावर अवलंबून नाही आहे. ते म्हणतात हे तू जाणं मायेची अवघी सोयरी सुखाची. ही सगळी मंडळी आपल्या भोवती आहेत. ते आपल्याला सुखाचं असं वाटतं आहे, प्रत्यक्षात तसं काही नाही. हे तुझ्या सुखदुःखाचे सांगाती नव्हे ती, हे काही तुझ्या सुखदुःखाचे खरे सांगाती नाही आहेत असं ते आपल्याला स्पष्टपणे सांगतात. आपला अनुभव पण तसा आहे. पण सगळ्यानंतर, आधी नाही हा अनुभव, सगळं घडून गेल्यानंतर आपल्याला वाटतं की अरे उगाच व्यर्थ आपला शेणं झाला, उगाचच आपण यात अडकलो असं आपल्याला होतं. त्यामुळे जन्मचिंता हरायला हवी असेल, बळे भ्रांती हे जन्मचिंता हरावी असं जर असेल, असं आपल्याला हवं असेल तर संगती सज्जनांची धरायला हवी. म्हणजे असं होतं पुन्हा जन्म, पुन्हा जाणं येणं, किंवा व्यवहारातले जे सगळे आपले संबंध आहेत ते बरोबरचे असे दाखवण्यापुरते असणं करावं लागतं. म्हणजे असावं लागतं, असं वाटतं म्हणून करतो, असं जे काही सगळं आपण म्हणतो ते म्हणतात की हे सगळं न करता पहिल्या ह्याच्यात अहंकाराचा विषय झाला, हे सगळं स्त्रिया मोह झाला आणि त्याच्यातून जर गोंधळ निर्माण होतो, त्याला फक्त आपल्याला एकच संगती सज्जनाची एवढाच विचार आहे. तो जो आपण केला तर आपल्याला या सगळ्यातून बाहेर पडता येईल असा त्याचा अर्थ. खरं आहे, आपला हा जो
देह ह्या जन्मापुरत्या देहाचा जर विचार केला किंवा सुखदुःख किंवा आपल्याला अपेक्षित असणाऱ्या ज्या काही सगळ्या वस्तूंचा संग्रह, हे हवं आहे, ते हवं आहे, ते हवं आहे, पैसा, घर, दार, वाहनं आपली, किती किती गोष्टींवरती आपलं असतं. इतक्या सगळ्या सुख देणाऱ्या आपल्या वस्तू आहेत. आपल्याला असं वाटतं की ह्या सगळ्या सुख आहे. उत्तम घर असणं आपली सुखाची गोष्ट आहे. वाहन आपल्या दारी असतं, वेळच्या वेळेला ते आपल्याला उपयोगी पडणं सुखाची गोष्ट आहे. या सगळ्या सुख देणाऱ्या गोष्टी आहेत, अशी आपली पक्की ठाम समजूत आहे. पण समर्थ आपल्याला सांगतात की हे शरीराचं सुख आहे. तुम्ही कसल्या सुखाचा विचार करताय त्याने ठरवा. या सगळे ही जी काही भोवताली आपण सगळं गोळा केलेलं आहे ना, पैशाच्या माध्यमातून गोळा केलेलं आहे ना, ह्या सुख देणाऱ्या गोष्टी आहेत असं आपण म्हणतो, पण हे शरीर सुखासाठी आहे. हा सगळा जो काही वस्तुसंग्रह आहे भरपूर मोठा आहे आणि तो सुख देतो असं म्हणतोय तर तो भ्रम आहे. तो काही आपल्याला कारण असं आहे की त्या वस्तुसंग्रहाबरोबर किंवा प्रपंच मुलंबाळं या सगळ्यांबरोबर सगळा जो केवढा मोठा पसारा आहे, म्हणजे असं असतं ना, आपण नेहमी उदाहरण घेतो, बी आहे, त्या बीचा वृक्ष तयार होतो, एवढा मोठा पसारा असतो, तसा हा पसारा आहे. एका या आपल्या देहाने आपण हे सगळं गोळा केलेलं आहे आणि याच सुख आहे असं आपल्याला वाटतं आहे. ही जी काही आहे असा जो काही विचार आहे, हीच समर्थ म्हणतात भ्रांती आहे. हा गोंधळ आहे की देह आणि त्या देहाच्या भोवती असणाऱ्या या सगळ्या गोष्टी या सुख देणाऱ्या आहेत असं मला वाटणं, ही भ्रांती आहे. मग तर असं जर आहे तर ती भ्रांती का आहे, तर आपण जर विचार केला तर आपल्याला कळतं की या सगळ्या वस्तूतून मला सुख मिळतं आहे, पण हे सुख चिरंतन नाही, शाश्वत सुख नाही. आपण नेहमी अनुभव घेतो, काय कशा आहात असं विचार, वा छान, आणि मग क्षणभर माहिती की आत्ता या क्षणाला छान. गेले 2-3 दिवस सगळं युद्धाचं हे करताना आपल्याला कितीतरी गोष्टी अशा मनात आल्या की अरे खरंच जर का बॉम्ब टाकला तर एका क्षणात होत्याचं नव्हतं होऊन जाईल. मग अशा वेळेला काय हे सगळं जे काही उभं केलेलं आहे त्याचा काय उपयोग, ह्याच्यातून काय आपल्याला मिळणार आहे, असं जर होतं. त्यामुळे मग काय करावं, तर विवेकानं विचारानं त्या आपल्या मनाला वळण लावायचं आहे. आणि मनाला वळण लावायचं मग कुठे द्यायचं, त्या ईश्वराच्या अनुसंधानात घालवायचं. हे आपल्याला कधी जमेल, तर ते आपल्याला संतांच्या संगतीने जमेल. दिसायला सगळे श्लोक सोपे आहेत बरं का, आजचे 40 श्लोक संतांच्या संगतीने सगळं होणार आहे असं म्हणजे असं. ते वाण जनावर असतं ना, त्रास देणारं असतं, त्याला मोठ्या बळानं ताकदीनं त्याला कह्यात आणावं लागतं. अगदी हातात दांडुका घेऊन दोरखंडाला बांधून त्याला ते ओढार असतं गूर, आणि ते इतका जोरात हिसका देऊन जातं निघून की त्याला आपल्याला खेचून वळणात आणावं लागतं. तसं आपलं मन आहे. ते मन या विषयांकडे असं काही जातं की आपल्याला त्याला ओढून ओढून आपल्याला आणावं लागतं. आणि संतांच्या संगतीनंच हे फक्त शक्य होतं, कारण ते संत आत्मज्ञानी असतात, त्यांना बरोबर माहिती असतं. आणि आत्मज्ञानी संत आम्हाला आमच्या मनातला हा भ्रम नाहीसा करतात की या सगळ्या सुखाच्या गोष्टी नाही आहेत. याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं असेल, जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर पडायचं असेल, आपल्याला मुक्त व्हायचं असेल, तर त्या परमात्म्याशी आपण जोडले गेलेले पाहिजे. आणि ते जोडण्यासाठी आपल्याला संतांची संगत असायला पाहिजे असं ते आपल्याला सांगतात. आता संत कसे आहेत, तर ते या जगामध्ये असा निर्लेपपणे वागतात, ते कुठे अडकत नाहीत बघा, म्हणून त्यांची संगत आपल्याला त्यांनी धरायला सांगितलेली आहे. आता ह्याचा शेवटचा चढ असलेला एक शेवटचा 67वा श्लोक आहे, त्याच्यामध्ये त्यांनी अगदी पुन्हा समारोप केला आहे. बरा निश्चयो शाश्वताचा करावा, म्हणे दास संदेह तो विसरावा. मनात संदेह आणायचा नाही, होईल का, जमेल का, असं करायचं नाही. निश्चय करायचा मनाचा, आणि निश्चय केला की हे सगळं होईल असं खात्री देतात. कायम शाश्वत टिकणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याचाच विचार आपल्याला करायला सांगितला आहे. आणि म्हणून अशी दोलायमान अवस्था नाही ठेवायची, मनात संदेह नाही ठेवायचा, जमेल की नाही, होईल की नाही असा विचार नाही करायचा, असं पण आपल्याला सांगतात. आणि काय, तर घडीने घडी सार्थकाची करावी. घडीने घडी म्हणजे प्रत्येक क्षण, जमेल तेव्हा, प्रपंचातून वेळ मिळेल तेव्हा, निवृत्त झाल्यावर, असे शब्द नाही मान्य समर्थानं संतांना. तर घडीने घडी प्रत्येक क्षण सार्थकाची करावी म्हणजे आत्मबुद्धीकडे न्यायचं आहे. आता एक गोष्ट आपण अगदी ध्यानात घेतली पाहिजे की हे काही आता सामान्य साधकाचे श्लोक नाही आहेत बरं का. आता आपण अशा ह्याला आलो आहोत
205 श्लोकांच्या मधली 165 श्लोकांची झालेले अभ्यास करून त्या नेमकं आपल्याला काय करायचं आहे आता पक्कं झालं आहे. आता साधक पुन्हा विषयांमध्ये अडकतोय हे काही समर्थांना तितकंसं मान्य नाहीच आहे. आवश्यक असणारी प्रगती झालेली आहे. तो जो सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा अनुभव आहे तो पण साधकाला माहिती आहे आणि त्यामुळे त्यांनी नाहीच भ्रांत होता कामा, त्यांनी नाहीच गोंधळात पडता कामा. असा प्रकारचा साधकासाठी हे सगळं आहे. त्यामुळे घडीने घडी सार्थकाची करावी. आत्मवस्तूकडे जायचं आहे तर क्षण उपयोगात आणला पाहिजे आणि म्हणून सदा संगती सज्जनाची धरावी असं म्हटलं आहे. म्हणजे आपली ईश्वराबद्दलची जी काही श्रद्धा आहे, सामान्य माणसाची ईश्वर आहे अशी श्रद्धा असतेच. साधारणपणे सामान्य माणूस काही ईश्वराला नाकारत नाही, बरोबर आहे. पण संदेह असतो. जेव्हा विषय असा मनात येतो तेव्हा असं देव असं आहे ना, आता देव आहे ना म्हणजे खरा देव आहे ह्याबद्दल असतं. पण संदेह मनात केव्हा येतो? आपल्या सगळ्या व्यावहारिक गोष्टींमध्ये आपल्या मनासारखं होत नाही आहे असं झालं तर मनात येतं की ईश्वर आहे का नाही. चांगली गोष्ट जी आहे तिला प्राधान्यानं जर का पुढे आणलं जात नाही आहे, भलतंच चुकीचीच गोष्ट पुढे येते आहे तर देव आहे का नाही असा संदेह निर्माण होतो. आणि म्हणून ते आपल्याला या श्लोकात सांगताय की बरा निश्चय शाश्वताचा करावा. व्यावहारिक गोष्टीमध्ये असं घडतं की वाईट मार्गाने जाणारा माणूसच पुढे जातो, मग आपल्याला संदेह निर्माण होतो. इथे त्यांनी म्हटलं शाश्वत गोष्टीचा विचार करा, व्यावहारिक गोष्टींचा विचार करू नका आणि मग अशा शाश्वत गोष्टींच्यासाठी मनात संदेह आणू नका. श्रद्धा आणि संशय अशामध्ये मन हेलकावं नाही खाता कामा. ती अस्थिरता जी आहे म्हणजे देवावर श्रद्धा आहे पण आणि मनात संशय पण आहे असं कसं चालेल. त्या ईश्वराशी आपल्याला एकरूप व्हायचं आहे तर अंतःकरणात पक्की श्रद्धा हवी. मनातला संशय पूर्णपणे नाहीसा झालेला असला पाहिजे. तो आहेच आहे आणि तो जे करतो ते बरोबरच करतो आहे, माझ्या हिताचं करतो आहे अशी पक्की खात्री असली पाहिजे. आता ही जी काही समर्थ आपल्याला सांगतायत की अशी जी संभ्रमाची अवस्था असते ना, त्या संभ्रमाच्या अवस्थेचा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की अरे असा ईश्वराबद्दलचा जो घट्ट आहे निश्चय तो कर ना. थोडा वेळ लागेल, एकदम नाही होणार, पण असा मनाशी घट्ट निश्चय कर. त्याच्याशिवाय कसं होणार? असं दोलायमान कसं राहून चालणार? पक्का मनाशी घट्ट चिकाटी हवी. ते जे काही निश्चय मनाशी केला आहे ते निश्चयाचं फळ जे आहे ते मिळेपर्यंत आपण ध्येय गाठण्यापर्यंत आपण चिकाटाने काम केलं पाहिजे. असं डळमळून चालणार नाही. असं आहे की माणसाचं काय असतं, जीवनामध्ये काही मिळवायचं आहे तर त्याच्यासाठी तो विचार करतो, बरोबर आहे. म्हणजे असं व्यवहारामधल्या गोष्टीत पाहिजे तर आपल्याला कळेल की आपल्याला मिळालेला पैसा, समजा काही पैसा जो शहाणा माणूस आहे तो असं चैनीत उधळून नाही टाकणार की मिळालेल्या पैशाचा रितसर तो जे काही कुठे गुंतवायचं आहे, कशा पद्धती गुंतवायचं आहे बरोबर तो कळेल. आपल्याला घर घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, विमा उतरायचा असेल तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, मुलांचे काही शिक्षण आहे त्याच्यासाठी काय केलं पाहिजे. आपल्या पैशाची जी काही योजना आहे ती शहाणा माणूस बरोबर करेल. अगदी म्हातारपणी आपल्याला किती ठेवायला पाहिजे सगळा तो विचार करतो आणि तशी ती योजना आखतो. आता हा सगळा विचार कसा आहे तर हा सगळा विचार आपण अशाश्वत असणाऱ्या गोष्टीसाठी पण करतो आहे. समर्थ आपल्याला सांगतात असाच विचार करायचा पण शाश्वताचा करायचा. आपल्याला निर्गुण निराकार भगवंताचा विचार करायचा ना. आपण व्यवहारात जितका विचार करतो अशाश्वत गोष्टीसाठी विचार करतो. आपल्याला माहिती नाही आहे, अंदाजाने अशाश्वत गोष्टीसाठी आपण विचार करतो आहे. आता आपल्याला तत्त्वज्ञान असं सांगताय की शाश्वत म्हणजे जे काही आहे. आता शाश्वत म्हणजे काय हे काही सांगायच्या विचारांची ईश्वर ज्याला म्हणतो त्याचं जे काही आहे त्याच्यासाठी आपल्याला शास्त्र तत्त्वज्ञान सांगतो की तो आहेच आहे, त्याचा विचार करावा. मग त्याचा विचार करण्यासाठी म्हणून आपल्याला सज्जनांची संगत धरायला पाहिजे. जन्मांतराचा हा विचार आहे, एकाच जन्मातला हा विचार नाही आहे. 5-10 लाखांचा विचार किंवा 5-10 कोटींचा विचार करायचा आहे तो व्यवहारातला विचार झाला, पण त्याला काहीतरी मर्यादा आहे. हा जन्मजन्मांतराचा विचार आहे, मुक्ती मिळवायची किंवा आता तो अनुसंधानात राहायचा आहे, भगवंत प्राप्ती करून घ्यायची आहे,
पुन्हा या जन्ममृत्यू चक्रात सापडायचं नाही आहे, अशा सगळ्या गोष्टीचा विचार करायचा असल्यामुळे मग शाश्वताच्या विचारासाठी जे काही करायला हवं, मग त्याच्याचे संयम हवा, त्याच्यासाठी चिकाटी हवी, तप हवं, उपासना हवी. हळूहळू या सगळ्या गोष्टी होतात. मग आपण क्षणिक सुखाचा विचार नाही करत. कायमस्वरूपी जो काही अशाश्वत हे आहे त्या गोष्टी बाजूला आपण करू शकतो. आणि समर्थ म्हणतात की ते आहे आणि त्याच्यासाठी सज्जनांची संगत हवी. एकदा अंतःकरणात श्रद्धा दृढ झाली ना की मग सगळा मनातला संदेह संपतो. पण त्याच्यासाठी श्रद्धा असायला हवी. भगवंतावर श्रद्धा असेल तर मग संशय येणार नाही. डळमळीत असेल श्रद्धा तर संशय येईल. श्रद्धा दृढ होण्यासाठी चांगले ग्रंथ वाचायला हवे, चांगल्या सत्संगात चांगल्या ह्याच्यात राहायला पाहिजे, सतत काहीतरी अनुसंधान भगवंताचं चिंतन ठेवलं पाहिजे आणि ते सातत्याने प्रयत्न केले पाहिजे. एकदा करून भागणारी गोष्ट नाही आहे. जराही त्याच्यासाठी वेळ वाया घालवून चालणार नाही आहे. घडीने घडी म्हटलं आहे ना, घडीने घडी सार्थकाची करावी, वेळ वाया घालवायचा नाही आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. म्हणून सज्जनांची संगत हवी. खूप सत्संगतीचा महिमा सांगतायत. सत्संगतीचा महिमा कळेना, सत्संगाची कोठे श्रमल्या मिळेना. इतका महत्त्व आहे की त्या सत्संगतीचा महिमा कितीही सांगितला तरी कळणार नाही. असं पण नाही तर श्रमल्याशिवाय ते मिळणार नाही. अशी सहज नाही संतांची संगत प्राप्त होणार. त्याच्यासाठी कष्ट आहेत. संतांची संगत मिळवायला कष्ट पडतील. सत्संगतीने तुटती कुबुद्धी. फायदा आहे ना, आपली कुबुद्धी तुटेल. म्हणजे आपण वाईट मार्गाने जातोय त्याच्याऐवजी चांगल्या मार्गाने नक्की येऊ. सत्संग झाल्या बहुसाल वृद्धी आणि सगळ्या प्रकारची वृद्धी होईल आपली. इतकं सत्संगाने भाग्य लाभतं. म्हणजे आता ह्याच्यासाठी ना पूर्वजन्माची पुण्याई लागते बरं. असा पटकन की सत्संग मिळते, योग जमून आणावा लागतो असं त्याला म्हटलं आहे. आपले जसं असं ना की आपल्याला शेजारी कोण मिळतो, प्रवास करतो आहे तर प्रवासामध्ये शेजारी नेमका आपला कोण असेल हे काय आपल्याला माहिती नसतं. परंतु जे कोणी आहे त्याच्यावरती आपला तो प्रवास सुखाचा होतो हे आपलं ठरतं. एखादा कोण व्यक्ती समोर 5-6 तासाचा प्रवास आहे आणि शेजारी कोण आहे त्यावर आपला प्रवास सुखाचा आहे. हा जीवनप्रवास आहे. तर जीवनप्रवासामध्ये आपला जर संतांचा सहवास आपल्याला मिळाला तर कसं होईल, असं होईल. तर अशा प्रकारचा विचार ते करत आहेत. म्हणून आपल्याला त्याची विशेष काळजी घ्यायला त्यांनी सांगितलं आहे. चांगली सत्शील सद्गुणी मित्र जोडावेत. मित्र कसेही जरी असले तरी आपण चांगलं असलं की झालं असं म्हणून नाही चालत. बऱ्याचदा असं म्हणू की कोणी कसंही असू दे, आपण चांगलं असलं की झालं. पण असं नाही होत. खऱ्या अर्थाने जर आपल्याला सत्संगाचा परिणाम करून घ्यायचा असेल, दुसऱ्याच्या वागण्या बोलण्याचा चांगला परिणाम आपल्यावर होतो, तर आपण नुसतं चांगलं असून भागत नाही. आपल्याला सहवासात मिळणारा माणूस पण चांगला असावा लागतो असं दिसेल. सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्याला लागतात. आपण व्यवहारात कसं करतो, आपल्याला सगळं चांगलं लागतं की आपण वस्तू एखादी बाजारात आणायची म्हटली तरी बघून घेतो. भाजी झाली तरी बघून घेतो. अगदी पालेभाजीची जुडी घ्यायची असते तरी बघतो की किती आतमध्ये खराब आहे का, वरणच फक्त चांगले आणि आत काहीतरी भलतेच पाला. अनेक गोष्टी आपल्याला शोधून चांगलं काय ते आपल्याला लागतं. इतकं कशाला, मुलाचं किंवा मुलीचं लग्न करायचं झालं तर जावई किंवा सून शोधायची ती पण आपण शोधून घेतो. चांगल्या गोष्टी आपण शोधूनच घेतो. मग मित्राबाबत का नाही एवढी काळजी घ्यायची. चांगला मित्र आपल्याला असायला हवा, त्याची पण आपण काळजी घ्यायला पाहिजे ना, त्याच्याशिवाय कसं होणार. त्यामुळे ज्यांचं बोलणं चांगलं आहे, ज्यांचा काहीतरी आपल्याला उपयोग होणार आहे, नुसता नाही. मित्र म्हणजे मित्राचा फायदा फक्त संकटकाळी उपयोगी पडणारा आहे असं नाही. किंवा चांगली उठबस करतो आहे, चहापाणी करतो आहे, खायला प्यायला घालतो आहे, सिनेमाला नेतो आहे, एवढ्यापुरता नाही विचार करायचा. आपल्याला विचार करायचा वेगळा की खऱ्या अर्थाने ईश्वराकडे नेण्यासाठी आपल्याला कसा उपयोग होत आहे. बरं असं आहे ना की मित्राच्या बाबतीत आपल्याला असं म्हणता येईल की आपण काही कळलं आपल्याला तर आपण बदल तरी करू शकतो. मोरोपंतांनी आपल्याला म्हटलं आहे, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. सगळ्यांना आपल्याला माहिती असणारा श्लोक आहे. चांगली सुसंगती घडू दे, सुजन वाक्य चांगलं कानावर पडू दे. कलंक मतीचा झड हो. काय कोणाशी मैत्री करायचे तर आपली मती कुठे कुबुद्धी होणार असेल, कुठे ते दुसरीकडे जाणार असेल तर तिला योग्य वळणावर ते आणता आलं पाहिजे. त्या कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. भोवताली हे सगळे जे विषय भरलेले आहेत ना त्या विषयांबद्दलची नावड निर्माण करायला
संतांच्या संगतीचाच उपयोग होणार आहे. सगळे संत देवाजवळ हेच मागणं मागतात. अगदी सगळे संत संग देई सदा, संतांची संगत सदा देई असं म्हणतात. प्रत्यक्ष साधू संतांचं दर्शन झालं तर चांगलीच गोष्ट आहे. पण समजा अगदी प्रत्यक्ष साधू संतांचं दर्शन नाही झालं तर त्यांचं सगुण रूपातील जे चित्र आहे, फोटो आहे, ग्रंथ आहेत ते वाचावे, त्यांचं चरित्र ऐकावं. सगळ्या ज्या चिंता आहेत, सगळे जे काही आपले काय म्हणायचे मानसिक बौद्धिक काय जे काही रोग असतील ते सगळेच्या सगळे सहजपणानं नाहीसे होतील. संतांची संगती याच्यासाठी फार समर्थ करतायत आपल्याला. ते म्हणतात जोडा अगदी काकुळते, छान शब्द वापरला आहे. चांगली संगत जोडण्यासाठी असं काकुळतीला आपण आलो पाहिजे. पुढे म्हणतात संतांची संगती पुण्य फळा येते. संतांची संगत मिळाली तर आपलं पूर्वीचं जे पुण्य आहे ते फळाला येते. वेचा मोती टाका माती, चांगल्या गोष्टी घ्या, वाईट गोष्टी टाकून द्या. सद्गुण पुष्पे बहरताती, सद्गुणरूपी फुलं बहरून येतात कधी संतांची संगत मिळाली तर. फार सुंदर कविता आहे. वाईट सवयी झडून जाते, संतांच्या संगतीने सगळं घडतं. अवघी शुद्ध करते मती, सगळी बुद्धी शुद्ध होते. जड जीवा उद्धरते, सिद्धी पायाशी लोळते. अष्टभाव जागृत होती, आनंदाची होते प्राप्ती. तुटती क्षुद्रत्वाच्या भिंती, सगळी क्षितिजे सगळी क्षितिजे वृंदावती. जीवा लाभे ऊर्ध्वगती, पाझरते आत्मज्योती. म्हणून धरावी सत्य संत संगती. असं संतांच्या संगतीचं महत्त्व सगळ्या संतांनी आपल्याला सांगितलं आहे. गजानन विजय म्हणजे आपली गजानन महाराजांच्या उपासना केंद्रांनी सुरू केलेली ही मनाच्या श्लोकांची आहे. आपल्या गजानन विजय ग्रंथात सुद्धा खूप छान ओवी आहे. निसर्गाच्या बाहेरी वैद्यशास्त्र काही न करे. किती जरी वैद्यशास्त्र पुढे गेलं असलं तरी निसर्गापुढे काही त्याचं चालत नाही. तेथे उपयोगी पडे खरी कृपा देव संतांची. त्याच्या खेरीज हे सगळं ठीक आहे, त्या रोगावरती योग्य औषध, योग्य वैद्य हे सगळं करावं, पण तरीसुद्धा उपयोगी पडणारे काय, खरी उपयोगी पडेल तर कृपा देव संतांची. तोच विषय ह्या गेल्या 5 श्लोकांमध्ये आपण पाहिला. आणि आपण सुद्धा सगळ्यांनी संतांची संगत धरावी. आपोआप सगळ्या या विषय वाचनातून आणि सगळ्या अशाश्वत वाटणाऱ्या सगळ्या गोष्टीतून आपण बाहेर पडू आणि भगवंताच्या चरणी जे शाश्वत सुखाचा, समाधानाचा आपल्याला अनुभव जो घ्यायचा आहे आणि तो मिळावा ह्याच्यासाठी जी आपली खटपट लटपट चालू आहे तो मिळण्यासाठी संतांची कास धरावी, संतांची संगत धरावी असं समर्थ आपल्याला सांगतायत. धन्यवाद.